मला कॉल देतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे आपण पाहिलं आदित्य कांबळे विपक्ष. मी विनंती करेल जतीन दादा, आपण देखील या व्यासपीठावरती विनंती करेल. कॉल आलाय जतीन दादा. येस, चला स्पीडअप देऊयात, मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिला चेंडू मनगटाच्या साह्याने खेळून काढला डीप मिड विकेट रिजनला, मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर निघून जातोय. अप्रतिम सुरुवात राहिली. पहिला चेंडू खेळत असताना आदित्य कांबळे आपण पाहिलं त्याच्या बॅट मधून हा चौकार आला. थँक्यू सो मच. आमची कारल्याची आई एकविरा, तर सुमधुर संगीत आपण ऐकलं. सध्या आपण पाहिलं तर माऊस सध्या आपण पाहिलं तर अगदी मैदानामध्ये सायकलचा राऊंड घेते. या बाहेर या. पहिला चेंडू चौकार जरूर आदित्य कळंबेच्या बॅट मधून आलाय. दुसरा देखील त्याच रिजन मध्ये तसाच फटका, त्याच दिशेने तोच स्ट्रोक खेळला, मात्र यावेळी 4 नाही तर 6 भेटलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार. थँक्यू. येस माऊस, विनंती करेल आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. परत तुम्ही चेंडू लागला परत तुला आणायला 4 जण पाठवायला लागतील. सो प्लीज हे बाहेर. मॅचच्या दिशेने जातोय. पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा गोळा झालेत. एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. शुभम मालुसरे आपण पाहिलं गोलंदाजीसाठी सध्या मात्र पहिल्या षटकामध्ये थोडा 2 चेंडूवरती महाग ठरलाय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंड मधून आपण पाहिलं तर प्रवीण फणसेने लगेच जागा सोडली. एक धाव त्याला वेगाने कंप्लीट करायची होती, ही एक धाव अगदी वेगाने कंप्लीट केली. जिथे आपण पाहिले तर या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं टीमची टोटल अगदी 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडू आणि सध्या स्ट्रायकिंगला फ्रेश बॅटर. 2 पावलं पुढे आलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय, या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. प्रवीण फणसे 2 पावलं आला पुढे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू मात्र अगदी भेदून काढायचा होता, मात्र शॉर्ट सिलेक्शन योग्य होतं, मात्र टायमिंग थोडंसं मिस झालं. आणि तदनंतर आपण पाहिलं या टीमचा धान्या वाघ प्रवीण फणसे बॅक टू द डकआउट. चला स्पीडअप घ्या प्लीज. गौरव गवळी सध्या आपण पाहिलं तर अप्रतिम खेळ राहिला होता गौरवचा. आपण पाहिलं तर नेहरूच्या रामलीला मैदानावरती अगदी तुटून पडला होता. चांगला खेळ त्याचा सातत्याने चालू होता. KKPL ला आणि सध्या आपण पाहिलं तर WPL साठी तो मैदानामध्ये दाखल झाला. शुभम मालुसरेने ज्या पद्धतीने ओव्हरची सुरुवात केली, ज्या पद्धतीने ओव्हर सध्या तो संपवतोय, अप्रतिम राहिले. नेक्स्ट मॅच मॉन्स्टर विपक्ष सन स्पोर्ट्स, दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचंय. पहिला कॉल तुम्हाला दिला जातोय. धावसंख्या अगदी 11 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानामध्ये लेफ्ट हँडर गौरव सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये होतोय दाखल. त्याच्या समोर शुभम मालुसरे, ज्यानं पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विकेट हासिल केली आहे. हो, यावेळी मात्र अगदी फिंगर रोल केले तर थोडासा कट झाला चेंडू पडल्यानंतर, मात्र एक धाव तर कंप्लीट केली. अगदी डीप स्क्वेअर एक रिझन मधून क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं जाते. फक्त एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आणखीन थोडी पुढे जाते, जी 12 या आकड्यावरती असेल. 12 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि हा शेवटचा चेंडू असेल जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटकाशी आपण चर्चा करतोय. कभी खुशी कभी गम राहिली अशी ओव्हर. एका साईडला आपण पाहिलं तर चौनेश्वरी 11, दुसऱ्या साईडला श्री विवाह 11 असे मॅच राहिले. ओहो, यावेळी तर लॉफ्ट केला,
टायमिंग जुळलंय मात्र अंतर वन बाउन्स पडला आहे. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न त्याच्या आवाक्या बाहेर निघून जातोय. 4 धाबेसाठी येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 16, लॉस ऑफ दी 1 विकेट. आमचे पाठीशी उभी हाय ती कारली जाती न हवकोली. आमचे सारखा नाही कोणी आम्ही जाती न हवकोली. चला स्पीड अप घ्या प्लीज. आमचे सारखा नाही कोणी आमचे पाठीशी उभी हाय ती कारली जाती न हवकोली. आमचे सारखा नाही कोणी आम्ही जाती न हवकोली. आमचे सारखा नाही कोणी आमचे पाठीशी थँक्यू सो मच. चला थोडासा स्पीड अप घेऊयात. ही नागमोडी वाट डोंगर घाट कारल्यानं सजलायो. खननालाची बट्टी निधवण्याचा वास माझे आईचे धन हाय गो. आम्ही जाती न हवकोली. तुला आता 4 तासाने वाजवायला भेटलं. तू काय आता ऐकणार नाही. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर टीमची टोटल पहिल्या षटकाच्या अखेरीस अगदी 16 या आकड्यावरती. आई एकविरा साऊंड सिस्टीम कोपर खेळणे यांचं अगदी आज आवाजाची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. मास्टर प्लेअर अजितजी बरे सध्या आपण पाहिलं तर त्यांनीच अनाऊन्स केला मगाशीच, जेव्हा पहिले मॅच ते लॉस राहिले तरी त्यानंतर त्यांचं एक वेगळं रेकॉर्ड राहिलं. हॅट्रिक क्रिकेटला आपण पाहिलं तर जतींद्र धनवडे दादा यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. ओहो, पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जॉर्कर टाकला गेला. लवकर ओळखलं, बॅट स्विच केली जाते, हँडल चेंज केला, ग्रिप चेंज केले. तदनंतर आपण पाहिलं तर वाईडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न खोदून काढावा लागला काही करून, कारण की जिथे हँडल चेंज झाला होता पोझिशन चेंज झाली होती आणि तिथे हा चेंडू जर सोडून दिला असता तर कदाचित निर्धाव म्हणून तो घोषित झाला असता. आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या अगदी 17 या आकड्यावरती. अजितजी बरे यांना पाहतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये ते दाखल झालेत गोलंदाजीसाठी. आज आपण पाहतोय की गोलंदाजीसाठी बरीचशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली, कारण की जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर धावा रोखण्याचा विषय येतो तेव्हा तेव्हा अजितजी बरे यांच्याकडे मात्र जरूर चेंडू पोहोचवला गेला. यावेळी सुरेख फटका स्लॉक स्वीप आहे. चेंडू निघून जातोय मिड विकेट रीजनला. फ्लाइट हेड येतोय षटकार. अप्रतिम फटका स्लॉक स्वीप होता आणि तदनंतर मात्र चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट रीजन. षटकार. लाईन शोधावी लागेल यावेळी, कारण की तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले अर्थातच 23 या आकड्यावरती. 23 फुल टॉस थोडेसे पुढे आले. त्यानंतर आपण पाहिलं तर कट केलाय चेंडू गली रिजन मधून बॅकवर्ड पॉइंटला वेगानं जातोय. 2 खेळाडू चेंडूच्या मागावरती अखेरीस अडवलाय, दुसऱ्यानं बॅकअप दिलाय, उचलला आणि फेकून दिला अर्थातच विकेट किपरच्या दिशेनं. जिथे आपण पाहिलं तर तब्बल धावा आत्ताच्या मात्र 2 कंप्लीट केले जातात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण सध्या आलोय, जिथे आपण पाहिलं तर अजितजी बरे यांना गोलंदाजी करताना पाहतोय. षटकार आल्यानंतर गोलंदाजी मधल्या ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फिंगर रोल करण्याचा प्रयत्न. बॅटर आपण पाहिलं 2 पावलं पुढे येऊन हा फुलटॉस चेंडू खेळला. तिथेच आपण पाहिलं 2 धावा देखील त्यांनी प्राप्त केल्या. ड्राईव्ह केल्या, फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, पायाने अडवेपर्यंत पायाला स्पर्श करून चेंडू निघून जातोय 1 धावेने. यावेळी मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. लगेच स्ट्राईक रोटेट केली, कारण की सध्या आपण पाहिलं तर प्रवीण फनसे, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर गौरव, या दोघांमध्ये एक भागीदारी होते आणि कदाचित या दोघांमध्ये एक चांगली भागीदारी झाली तर कदाचित हे दोन्ही बॅटर नंतर खुकार होऊ शकतात, नंतर डोकेदुखी वाढू शकते. आणि हे या सर्व गोष्टी मात्र जरूर श्री विवाह 11 या टीमच्या खेळाडूंना माहिती असेल. सध्या स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅटर गौरवला तुम्ही पाहताय. शफल झाला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप. अप्रतिम या जाळ्यामध्ये अडकवलाय, कारण की आधीच खेळाडू उभा केला होता डीप मिड विकेट रिजनला आणि तदनंतर गौरवच्या बॅटमधून असलेल्या स्लॉक स्वीपच्या रिजन मध्ये स्लॉक स्वीपच्या फटक्यानं मात्र त्याचा केलाय घात. बॅटर गौरव बॅक टू द डकआउट.
वा, अप्रतिम संगीत आई एकविरा कोपरखेने. थँक्यू सो मच. येस मिकी माऊस, बॅटर आउट झाला तर त्याचा मूड बघा आणि मगच त्याच्या जवळ जा. राग तुमच्यावरती निघाला तर नो भरचूक. टीमची टोटल सध्या मात्र आपण पाहिली 26 या आकड्यावरती. पहा, सेन्सिबल क्रिकेट अगदी एका हाताने पुश केला, जिथे आपण पाहिलं तर एक धाव मात्र कंप्लीट केले. सेन्सिबल क्रिकेट असा आपला समोरचा खेळाडू आपण पाहिलं तर चांगला लईमध्ये आहे, त्याला देखील कदाचित आपण पाहिलं स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असतो. कधी कधी मात्र यावी ओव्हरची होते समाप्ती, स्ट्राईक स्वतःचा वेळ ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र अमित दादा वाडकर, एक लेजंड प्लेअर सध्या मैदानामध्ये आलेत. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 27, 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 27 या आकड्यावरती आहे. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे प्लीज बॉलिंग करणारी टीम, जास्त वेळ घेऊ नका, कारण की अजून मॅचेस आहेत तब्बल याच्यानंतर 4 आणि त्या मॅचेस कव्हर करण्याचा एक प्रयत्न आपण जरूर करायचा आहे. लईतले आपण एक मॅच थांबवू शकतो, मात्र ती देखील थांबवायची नाही आहे आम्हाला. सगळ्या मॅचेस कव्हर करायचे आजच्या दिवसामध्ये आणि या मॅचला थोडासा स्पीडअप द्या. सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच आयकॉन प्लेअर संकेत वाडकर सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाला गोलंदाजीसाठी. मॅचमध्ये आपण पाहिलं तर संकेत वाडकरनी पहिलं षटक हँडल केलं होतं, थोडासा महागडा राहिला होता. यावेळी प्लॅन ए सक्सेस नाही झालं तर प्लॅन बी बाहेर काढलाय. अल्फाबेट झेड पर्यंत असतात, प्लॅन बी यावेळी मात्र बाहेर काढला गेला आणि संकेत वाडकर या आयकॉनला सध्या मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी तो दाखल झाला आणि स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर त्याचा अमित दादा वाडकर. बाहेरचा चेंडू जास्तच बाहेर, जिथे आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव जरूर ॲड होते, जिथे आपण पाहिलं लाईन शोधण्याचा प्रयत्न जरूर केला असावा. संकेत वाडकरला आज आपण पाहिलं तर छोटासा फॉर्म शोधतोय, कारण की हा खेळाडू आपण पाहिलं तर सातत्याने बऱ्याचसा फॉर्ममध्ये फॉर्म तो स्वतः शोधतोय. हो, सुरेख फटका, अंतर पूर्ण होईल का? हे क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या आवाक्यामध्ये नाहीये, हा चेंडू निघून जातोय पण बाउन्स 4 धाबेसाठी येतोय. चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अप्रतिम फटका, जिथे आपण पाहिलं तर अमित दादा वाडकर यांच्या बॅटमधून आलेल्या चौकारानं मात्र समोरच्या गोलंदाजाला आता संकेत दिलेत. हो, यावेळी देखील अगदी पायावरती टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं मनगटाच्या साह्याने फक्त दिशा दिली या चेंडूला, जिथे आपण पाहिलं तर स्टेअर केल्या. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. आत्ताचा चेंडू आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना अर्थातच अमित दादा वाडकर बोरगाव गोलंदाजी करतोय. संकेत वाडकर बोरगाव, चेंडू अडवला अर्थातच जयराज वाडकर, म्हणजे गोलंदाजी टाकणारा, चेंडू मारणारा आणि चेंडू पकडणारा बोरगाव. हो, यावेळी देखील टॅप फटका, जिथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फक्त एक धाव देखील कंप्लीट होईल. सेन्सिबल क्रिकेट अक्षय मी म्हणेल सध्या खेळलं जाते. सिंगल डबल्सला महत्त्व दिलं जातं, कारण की दोन्ही बॅटर मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. एका साईडला आपण पाहिलं तर अर्थातच गौरव, जो आपण पाहिलं तर आदित्य कळंबे, जो मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो. तब्बल 2 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. जरूर व्हाईट बॉलचा इशारा जरूर अंपायरच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्रा धाव त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून खर्च केली जाते. दुसऱ्या साईडला अमित वाडकर, दोन्ही बिग हिटर आहेत, मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात, मात्र सध्या सेन्सिबल क्रिकेट खेळतात, एक पाया मजबूत करून घेतात. धावसंख्या सध्या आपण पाहिली 35 पुढे आलेत. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डाऊन डी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, यावेळी चेंडू गॅदर केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, एकाच धावेची मानलं जाते. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिले तर अगदी 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. तिसऱ्या ओव्हरमधील 4, म्हणजे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि सध्या स्ट्राईकला आपण पाहिलं तर आदित्य कळंबे सध्या मात्र स्ट्राईकला.
ओहो यावेळी माघारी केले या पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय. मात्र मी म्हणले संकेत वाडकरचा अप्रतिम चेंडू होता, जो मात्र अगदी मोजून मापून तोलून त्यानं टाकला. थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर, हातापासून बाहेर ठेवलेला चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, मात्र निर्धाव स्वरूपामध्ये प्राप्त होतोय. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, चिंतामणी निकम अगदी वेगानं जाईल, चेंडूपर्यंत पोहोचतोय. पहा त्याचा वेग किती आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण चिंतामणी निकम. काय क्षेत्ररक्षण यावेळी, मात्र तो चेंडूपर्यंत पोहोचलाय. 30 यार्डचा थोडा बाहेर होता चेंडू, मात्र अगदी लॉंग ऑन वरून तो एवढ्या वेगानं धावत गेला की दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचं स्वप्न जागेवरती शांत करावं लागलं. 37 धावा 3 षटकांच्या अखेरीस सजल्या. 37 धावसंख्या आता मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे. ओव्हर क्रमांक 3चा खेळ झालेला आहे आणि सध्या आपण पाहिलं तर शेवटचं षटक मैदानामध्ये दाखल होईल. मात्र आपण टॉससाठी कॉल देऊयात. मॉन्स्टर 11 टीम आणि सनस स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्सला कॉल दिला जातो. फायनल कॉल आपण येऊन थांबायचं आहे, कारण की यानंतर लगेचच टॉस घेतला जाईल. मॉन्स्टर 11 आणि सनस स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये मॅच क्रमांक सध्या आपण पाहिलं तर 7 सध्या मात्र मैदानामध्ये खेळवली जाते. बरोबर 10:35 आजच्या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर बघता बघता 7वी मॅच आता मात्र आम्ही तुमच्या समोर कधी घेऊन आलो आहे. आज बरंचसं वातावरण छान राहिलं आहे. कॉमेंट्री बॉक्स असेल, व्यासपीठ असेल, मैदान असेल, छान वातावरण राहिले. आज स्पर्धेचा प्रत्येकजण आनंद घेतोय, म्हणून की काय प्रत्येकजण बोलतो की इथे आम्ही वाई प्रीमियर लीग जगत असतो. चला थोडासा स्पीडअप घेऊयात. आम्ही सातत्याने तुमच्या मागे लागतो, कारण की आम्हाला आज बऱ्याचशा मॅचेस करायच्या कव्हर. सुमित चव्हाण सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी येतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी चांगला चेंडू, मी म्हणेल की फ्लाईट दिली होती या चेंडूला. बॅटीच्या अगदी बॉटमवरती आढळतो. एक धाव मात्र कंप्लीट केले. अमितदादा वाडकर सध्या स्ट्राईकला येतोय आणि अमितदादाकडे सध्या आपण पाहिलं तर या इनिंगचे फक्त 5 चेंडू आहे आणि 5 चेंडू असताना त्याचे इरादे काय असतील या मॅचमध्ये, कारण की धावसंख्या आत्तापर्यंत मी म्हणेल समाधानकारक आहे, जी 38 आहे. 38. दादा बोलले मॅच जिंकण्यासाठी 1 धाव जास्त किंवा 1 धाव कमी करून द्यावी लागेल. तर धावा तर जास्त हवेत. फटका देखील ओहो फसला गेलाय. फसला या फटक्यानं फक्त गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, मात्र जिथे फटका खेळला तिथे खेळाडू होता तैनात आणि अमितदादा वाडकरचा फटका फसल्यानंतर ते मात्र चाललेत पॅव्हलियनच्या दिशेने. विकेटचं होतं पतन. चेक. थँक्यू. आपल्या मुख्य व्यासपीठावरती जावली महाबळेश्वर तालुक्यातील नामांकित पैलवान, ज्यांनी खऱ्या अर्थाने अनेक फड गाजवलेत, अर्थातच रामेगर गावचे सुपुत्र शंकरदादा कदम यांचं आगमन होत आहे. मनापासून वाई प्रीमियर लीग आणि पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आणि त्यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय पंकजदादा वाडकर यांच्या शुभ हस्ते आम्ही आदरणीय शंकरदादा कदम रामेगर, जे उत्कृष्ट पैलवान म्हणून राहिलेत, त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने वाई पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यातील खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. परी 11 संघाचे संघ मालक श्री सकाराम शेठ कदम गोगवे यांना विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत. धन्यवाद. जव्या मॅचच्या दिशेने दशरथ वाडकर आल्या पहिला चेंडू फेस करतोय. यावेळी मात्र अप्रतिम फटका. हा चेंडू स्टॉप होणं महत्वाचं होतं, थांबणं महत्वाचं होतं. निघून जातोय गॅप मध्ये डीप मिड विकेट रिजनला. येतोय चौकार. अप्रतिम फटका खेळून काढला. या चौकार पुढील सामन्यासाठी आम्ही दोन्ही कॅप्टनना विनंती केली, आपण लगेच या, आम्ही टॉस करू. पुढचा टॉस असेल 2 संघांच्या दरम्यान. दोन्ही संघांना विनंती असेल आपण या. टीम मॉन्स्टर 11 आणि सनस स्पोर्ट्सच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो या टॉससाठी प्लीज. अप्रतिम फटका हॅमर केला आहे क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेट हासिल होते. गोलंदाजी करत असताना श्री विवाह 11 टीम मात्र या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक करून धावसंख्येवरती रोख आणते. सध्या गोलंदाजी करत असताना सुमित चव्हाणनं मात्र अप्रतिम गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. टीमची टोटल आपण पाहिली तर 42. 42 या आकड्यावरती सध्या आपण पाहिलं तर 4 फलंदाज गेलेत माघारी. थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती धन्यवाद. मिस्टर टायगर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. मिस्टर टायगर
पंकजदादाचे खास मित्र आहेत आणि या स्पर्धेनिमित्त ते उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. टॉससाठी आम्ही जाणार आहोत. काही बॉल्स बाकी आहेत आणि त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. मॅचच्या दिशेने जातोय. फक्त धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. अर्थातच 42 आणि चेंडूचा खेळ तब्बल झालेला आतापर्यंत 4. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालं. सूरज आपण पाहिलं तर अगदी मैदानामध्ये दाखल होतोय. लेफ्ट हँडेड बॅटर. सध्या चेंडू फक्त 2 बाकी आहेत आणि एक धाव संख्या 42. हो, डाऊन ग्राउंड यावेळी मात्र खेळून काढला. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले सागर. यावेळी मात्र आपण पाहतोय सागर गोळे अप्रतिम फटका ड्राईव्ह केलाय. फक्त एक धाव कंप्लीट केले सागर गोळेने. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. धावसंख्या जिथे आपण पाहिली तर फक्त 43 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचते. 43. विशाल चोरगे आपल्याला विनंती असेल टॉससाठी या प्लीज. आणि मॉन्स्टर 11 द मनीष मांढरे. शेवटचा चेंडू. धावसंख्या फक्त 43 या आकड्यावरती आहे. ओ फटका यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्राच्या डीप स्क्वेअर रिजनला वेगानं जातोय चेंडू त्याच्या डोळ्यासमोरून. 4 धावेसाठी चौकार. धावसंख्येला वलय देणारा, धावसंख्येला आणखीन मजबूत बनवणारा हा चौकार. आणि टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 47 आणि 48 रन्स टू विन. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 48 धावेचं आव्हान आहे श्री विवाह स्पोर्ट्स या टीमला. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे केला जाईल संतोषजी देसाई सर यांच्या माध्यमातून टॉस. थँक्यू. माननीय जननायक आमदार मकरंदबा पाटील पुरस्कृत तुम्ही स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय, स्पर्धा जगताय. वाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 6 आहे. एक अभूतपूर्व अविश्वसनीय स्पर्धा तुम्ही पाहताय आणि आपण पुढचा टॉस करतोय. मॅच क्रमांक 8 आहे आणि त्याच्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यावर जोडले गेलेत. एका बाजूला तुम्ही पाहताय सन्ना स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहाल मॉन्स्टर 11 टीम. मॉन्स्टर 11 टीम कॅप्टन नितीन बबन सनस आणि खऱ्या अर्थाने जावली तालुक्यातील एक ज्येष्ठ खेळाडू आदरणीय रविदादा. त्याचबरोबर जावली प्रीमियर लीग हे अप्रतिम स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून साकारणी आली. अर्थातच सुधाकर दादा आमच्यावर जोडले गेलेत. तर आपण पाहतोय एक विशेष कॉइन या ठिकाणी बनवण्यात आलाय. एका बाजूला तुम्ही पाहताय वाई प्रीमियर लीग तर दुसऱ्या बाजूला जननायक मकरंदबा पाटील. हे 2 कॉल तुम्हाला द्यायचे आहेत. कॉल कोण देईल? मॉन्स्टर 11 संघाकडून कॉल दिला जाईल. दादांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. कॉल आहे वाई प्रीमियर लीग परंतु जननायक आमदार मकरंदबा पाटील हा कॉल आलाय. यस, टॉस जिंकलाय. एक मॅच तुम्ही जिंकलाय आणि दुसरी मॅच खेळत असताना समोर संघ मोठा आहे. मनीष मांढरे खुल्या गटातील खेळाडू आहे आणि त्यांची टीम आहे गणेश अनपडे यांची. काय रणनीती असेल? टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय? क्षेत्ररक्षण करेन. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवाल? खरंच तुम्ही बोलला की मॉन्स्टर 11 ही मनीष मांढरेला आम्ही थांबवायचा प्रयत्न करेन आणि कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न, त्यांना थांबवायचा प्रयत्न करेन. जाऊया आपण मॉन्स्टर 11 टीमचे कॅप्टन नितीन दादा. या ठिकाणी भूमिपुत्र मैदान आहे. WPL ही स्पर्धा नेहमी चर्चेत राहिले. पर्व क्रमांक 6 मध्ये आले. ही एकमेव अशी स्पर्धा आहे. आपण अनेक प्रीमियर लीग पाहतो, जावली, KSK, पाटण, सर्वच प्रीमियर लीग पाहतो, परंतु पर्व क्रमांक 6 मध्ये येणारी ही सातारा जिल्ह्यातील पहिली प्रीमियर लीग आहे. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? त्याबद्दल पंकजदादा वाडकर यांचं खूप खूप आभार मानतो मी की त्यांनी सलग 6 वर्ष ही स्पर्धा अत्यंत नेटाने आणि एकदम उत्कृष्टपणे आम्हाला खेळण्यास दिली, उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि अप्रतिम नियोजन आहे. सामने एकदम परफेक्ट टायमिंगमध्ये होत आहेत. 4 ओव्हरच्या व्यवस्थित सामने खेळले जात आहेत आणि सर्व खेळाडू पण अतिउत्साहित. खूप छान नियोजन वाटतंय. मनीष मांढरे एक खुल्या गटातील एक चांगला खेळाडू आहे तुमच्याकडे. मनीष मांढरेकडून काय अपेक्षा असेल या मॅचमध्ये? मनीष मांढरेकडून आम्हाला अपेक्षा आहेत की तो 3 ते 4 ओव्हरपर्यंत स्टँड करावं त्याने आणि तो 3 ते 4 ओव्हर स्टँड करेल तर मॅच मला वाटते मग आमच्याकडून
किती धावा स्कोरवरती लावल्या जातील? हे बघा, धावांचं तर काय असं टार्गेट आम्ही नाही ठेवू शकत, पण जितकं मॅक्झिमम आम्हाला एफर्ट द्यावा लागेल तितकं आम्ही देऊ आणि जेवढं मोठं टार्गेट असेल तेवढं आम्ही सेट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. सुधाकर दादांकडे जाईन. सुधाकर दादा, अनेक प्रीमियर लीगचा मी उल्लेख केला, परंतु वाई प्रीमियर लीग ही पर्व क्रमांक 6 मध्ये पोहोचले. 2014 ते 2024 हा प्रवास पंकजदादा वाडकर यांनी केलाय. प्रीमियर लीग विषयी काय म्हणाल? मगाशी मी सांगितलं की 6 वर्ष ही प्रीमियर लीग एक हाती हाताळणं सोपी गोष्ट नाही आहे. आपण मी देखील जावली प्रीमियरच्या माध्यमातून आयोजनामध्ये असतो, परंतु त्या ठिकाणी सर्वांचा सपोर्ट असतो, संपूर्ण असोसिएशनचा सपोर्ट असतो. परंतु पंकजदादांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे, कारण हा माणूस हर हुन्नरी आहे. म्हणजे क्रीडा क्षेत्र असू द्या किंवा समाजाच्या बाबतीत मदतीचं वगैरे काही क्षेत्र असू द्या, म्हणजे एव्हरीवेअर प्रत्येक ठिकाणी हा माणूस आपल्याला दिसतो आणि प्रत्येकामध्ये मिसळणारा माणूस आहे, प्रत्येकाशी आपुलकीनं वागणारा माणूस आहे पंकजदादा वाडकर. आणि या प्रकारचं जे मंच त्यांनी तयार केलं आहे ना, खूपच चांगलं आहे. जर तुमचा मंच चांगला असेल तर खेळाडू ऑटोमॅटिकली घडतात आणि खेळाडू घडवण्याचं काम पंकजदादा करतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आणि आयोजनाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ते दरवर्षी आपल्याला दिवसेंदिवस वाढतच चालल्यासारखं दिसतंय. म्हणजे प्रोग्रेस आहे. खूप छान आयोजन, अप्रतिम आयोजन, खूप छान स्पर्धा आहे. थँक्यू सो मच. हे सुधाकर दादा होते. टॉसमध्ये काय घडलंय? टीम सन स्पोर्ट्स विन द टॉस अँड बॉल फर्स्ट. जाऊया मॅचकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅचला झाली सुरुवात आणि आपण पाहिलं तर दशरथ वाडकर याच्यासाठी हॅट्रिक विकेटला सनस सह्याद्री स्पोर्ट्स याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि संकेतला हॅट्रिक सेट करायला 500 रुपये. ओहो, यावेळी सुरेख फटका पंच करण्याचा प्रयत्न खेळाडू वेगानं येतो. ओहो, ही कॅच कदाचित आता कॉम्बिनेशन कॅच घडली असती का? दोन्ही आयकॉन यावेळी मात्र अगदी एकमेकांसमोर होते. ही कॅच बनली असती तर ट्रेंडिंग कॅच असती, जी वेगानं रनिंग करून आला आणि ही बऱ्याचदा कॅच आपण पाहिली अवघड मानली जाते. पहिला चेंडू अगदी निर्धाव आला, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव प्राप्त केली संकेत वाडकर, चिंतामणी निकम. सध्या आपण पाहिलं तर ही पेअर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाले श्रीविवाह 11 या टीम कडून. 48 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. पहिली मॅच पराभूत राहिलेली टीम सेकंड मॅच मध्ये विजयाच्या आशेने मात्र सध्या मैदानामध्ये दाखल झाले. ओहो, भन्नाट वेग होता दशरथ वाडकर. सध्या आपण पाहिलं तर एक वेगवान गोलंदाजाच्या यादीमध्ये क्रमवारीमध्ये टॉपला येणारा का खेळाडू या पश्चिम महाराष्ट्र नव्हे सातारा टेनिस क्रिकेट जरी तुम्ही घेतलं तर नामांकित वेगवान गोलंदाजांची यादी काढली तर त्या यादीमध्ये या गोलंदाजाचं नाव आतुरतेने आदरानं घेतलं जातं. असा वेगवान गोलंदाज सध्या. सुरेख फटका, स्क्वेअर कट, अपर कट, दोन्ही पाय होते हवेमध्ये. तदनंतर आपण पाहिलं ऑन दी टो मात्र खेळून काढला. 4 धावेसाठी या चिंतामणी निकमच्या बॅट मधून येतोय अप्रतिम आणि देखना वाई प्रीमियर लीगचा हा चौकार. वाई प्रीमियर लीग गाजते आज वाई तालुक्याला. सातारा जिल्ह्यात प्रीमियर लीगचा नाव फेमस लय झाला. आमदार मकरंद पाटील एक धाव. तदनंतर आपण पाहिलं चौकार. यावेळी देखील लॉफ्ट केला चेंडूला. दशरथ वाडकरच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये अडकला गेला हा मासा आणि हा मासा म्हणजे या टीमचा ठाण्या वाघ आहे. जो आपण पाहिलं तर चिंतामणी निकम मात्र चाललाय माघारी. चिंतामणी निकम बॅक टू द डकआउट. चला स्पीडअप घेऊयात, थोडासा स्पीडअप घेऊयात. राम वाडकरने अप्रतिम कॅच पकडली. जिथे आपण पाहिलं फर्स्ट सेकंड अटेम्प असं वाटलं कॅच ड्रॉप होते की काय, मात्र अखेरीस त्यानं मात्र आपण पाहिलं तर सावधान क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने असतं ते दाखवलं आणि लगेच ती कॅच अटेम्प्ट केली सेकंड अटेम्प्टमध्ये. नवीन आपण पाहिलं तर बॅट्समन जयराज वाडकर सध्या मात्र मैदानामध्ये दाखल होतोय.
एका साईडला आपण पाहिलं तर संकेत वाडकर नॉन स्ट्रायकिंग एंडला, जयराज वाडकर स्ट्रायकिंग एंडला, दशरथ वाडकर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी. आमचे अरुणजी बेलोसे साहेब, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हो, यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कदाचित संधी क्रिएट होऊ शकते, मात्र प्रयत्न चांगला होता. ओहो, व्हॉट एफर्ट्स. मात्र अखेरीस चेंडू आपण पाहिला स्टॉप केलाय, मागे फेकलाय, बॅकअप आहे, पकडला. यावी फेकी कशी होते, फेकी जोरदार आहे, मात्र चुकीच्या दिशेला चेंडू फेकलाय. क्षणात निर्णय घेणं महत्वाचं होतं. बरंच काही घडलं, बरंच काही या मॅच मध्ये या क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत मात्र घडत गेलं. कारण की चेंडू आपण पाहिलं तर कॅचसाठी आला खूप वेगाने, तात्या तिथे उभा होता, त्याला थोडीशी धडक झाली, मात्र अखेरीस तात्यानं आपण पाहिलं तर प्रवीण फॉन्सेनं चेंडूपर्यंत पोहोचला आणि फेकला चेंडू. 1 शॉट अंपायर कळवत आहेत, म्हणजे आत्ताच्या तब्बल धावा फक्त कॅल्क्युलेट केल्या जातील 2 आणि धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवरती येते अर्थातच 7 धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आमचे अरुणजी बेलोसे साहेब सध्या आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपण घेऊयात त्यांचा यथोचित सन्मान. वेलकम सन्माननीय आदरणीय अरुणजी बेलोसे साहेब, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपलं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे वाई प्रीमियर लीग 2024च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 7 धावा आहेत, 7 लॉस ऑफ दी 1 विकेट. बॅटिंग करते सध्या श्री विवाह स्पोर्ट्स टीम. तुम्ही पाहताय 48 धावेचं आव्हान या टीमनं दिलंय, या टीमला दिलं गेलं. आणि सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर रमेश सनस, तसंच आपण पाहिलं तर येऊन थोडीशी चर्चा करतोय, बराचसा कानमंत्र दिलाय. आणि मी विनंती करेल आता थोडासा स्पीडअप आपण मॅचला द्यायचा. अमित दादा देखील येतोय, थोडासा कानमंत्र तो देखील देतोय. आणि ओव्हर क्रमांक 2ला आता करूयात लगेच सुरुवात. चला घेऊया थोडासा स्पीडअप. ओव्हर क्रमांक 2 सध्या मात्र आपण पाहिलं तर दाखल झालाय गोलंदाज मैदानामध्ये रमेश सनस, ओव्हर क्रमांक 2 घेऊन. आसरे गावचा सुपुत्र. मात्र स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर जयराज वाडकर मागील मॅचमध्ये थोडासा नाराज राहिला, लवकर बाद झाला, लवकर पॅव्हेलियनमध्ये जाऊन आराम करावा लागला. मात्र सध्या मैदानामध्ये तो दाखल झाल्यानंतर नवीन मॅचमध्ये जरूर स्वतःला सिद्ध करेल. पहिलाच चेंडू, यावेळी मात्र अगदी बॅट गरखन फिरवले चेंडू. आपण पाहिलं तर बॅट फिरल्यानंतर निघून जातोय, कुठलीही धाब इथे आलेली नाहीये, कारण की लेग स्लिपच्या रिझनला असलेल्या खेळाडूने हा चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप केला. हो, सुरेख फटका, स्क्वेअर कट केलाय पॉइंट रिझनच्या अगदी डोक्यावरून. डीप पॉइंटला चेंडू मात्र वेगाने जातोय, जिथे मात्र 4 धावेसाठी बॅटिंग करत असताना जयराज वाडकरच्या बॅटमधून येतोय चौकार. वा, पहिला चेंडू निर्धाव, तो पहिल्या चेंडूवरती बरंच काही घडलं. तदनंतर जयराजच्या बॅटमधून आलेल्या चौकारानं त्यानं जणू आव्हान दिलंय गोलंदाजाला की येस आता होईल खरी मजा. यावेळी देखील सुरेख फटका ड्राईव्ह केलाय, पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केलंय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत येतोय, चेंडू अडवलाय, फेकत नाहीये, पहा फेकला नाहीये, घेऊन आलाय चेंडू अगदी गोलंदाजापर्यंत. आणि तदनंतर त्यानं अगदी अलगद दिलं त्याच्या हातामध्ये हा चेंडू. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर 12 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 48 धावेचं आव्हान पार करण्यासाठी या श्री विवाह 11 टीम मात्र मैदानामध्ये दाखल झाले. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर चौनेश्वर 11 टीम गोलंदाजी करते. सफल झाला बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटिंग करत असताना या टीमचा आयकॉन प्लेअर संकेत वाडकरच्या बॅटमधून येतोय एक बिग हिट, हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू संकेत वाडकर. मागील मॅच मध्ये बरेच आरोप झाले, बरेच इशारे झाले की हा आयकॉन आज शांत काय, मात्र आता उत्तर द्यायला त्यानं केली सुरुवात. जिथे आपण पाहिलं तर अर्थातच गोलंदाज रमेश सनसच्या विरोधामध्ये षटकार ठोकला शंकरनाद करणारा.
यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटीची टॉप एज आणि यावेळी मात्र विकेटचं पतन. आता गोलंदाजी करत असताना रमेश सनसने सांगितलंय, होय विकेट प्राप्त करणार, नक्की करणार. ईट का जवाब पत्थर से देंगे, जरूर देंगे जनाब. संकेत वाडकर गेल्या बागारी. महत्वाची विकेट होती, कारण की षटकार लगावला. असं वाटलं की आशेचा एकमेव किरण, आशेची उमेद आणि या संघाला पराभवाच्या छायेतून विजयाकडे नेणारा मात्र एक आशेचा किरण मैदानामध्ये आलाय की काय. मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर रमेश सनसचा अप्रतिम चेंडू मात्र कॉट बिहाइंड दी विकेटच्या स्वरूपामध्ये बॅटर संकेत वाडकरला बाद करून गेला. आणि टीमची टोटल मात्र अगदी शांत राहिले. 18 या धावसंख्येवरती गडी बाद झाले 2. शेवटचा चेंडू ओव्हर क्रमांक 2 मध्ये शुभम मालुसरे सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होतोय नवीन बॅटर आणि तो फेस करेल अगदी या ओव्हरचा शेवटचा चेंडू. ओहो, यावेळी देखील चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट होतोय. पहा, ज्या गोलंदाजाच्या चेंडूवरती एक षटकार एक चौकार जरूर आला, मात्र त्या गोलंदाजानं कमबॅक कसा करायचा असतो अशी मात्र एक चांगली गोलंदाजी शेवटच्या क्षणाला ज्यानं मात्र दाखवली. आणि 2 षटकांचा खेळ जिथे संपला आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली 18, लॉस ऑफ दी 2 विकेट्स. समीकरण पाहूयात, येणारे 12 चेंडू आणि तब्बल 30 धावेची गरज आहे. 12 चेंडू 30 असं समीकरण आता मात्र मैदानामध्ये. चला थोडासा स्पीडअप घेऊयात, कारण की टीम मीटिंग करण्यासाठी वेळ देतोय थोडासा, कारण की येणारी ओव्हर आता तुम्हाला अगदी 4 मिनिटांमध्ये संपवावी लागेल. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा. 12 चेंडू आणि 30 धावेची गरज. पण जेव्हा टॉस झाला होता तेव्हा स्वतः संघाचे कॅप्टन बोलले होते श्री विवाह 11 टीमचे की जेव्हा जेव्हा आम्ही पहिली मॅच हरलो तेव्हा तेव्हा पारितोषिक आम्ही मिळवल्या. आणि सध्या आपण पाहिलं तर आता तर पारितोषिकापर्यंतचा जर प्रवास करायचा असेल तर आता त्यांच्यासमोर अर्थातच समीकरण आहे 12 चेंडू 30. काय घडेल काय बिघडेल, कारण की जोपर्यंत जयराज वाडकर आहे तोपर्यंत मॅच ऑन असेल अर्थातच श्री विवाह 11 या टीमसाठी. मात्र शुभम मालुसरे दुसऱ्या साईडला साथ द्यावी लागेल आणि गोलंदाजीसाठी अनुभव अर्थातच द लेजंड अमित वाडकर येत आहेत गोलंदाजीसाठी. डाऊन विकेट, इनसाइड ऑन खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट. अमित दादा वाडकर आहे, खुशियाल लेखे आहे आणि जसे आले तसे विकेट त्यांनी मात्र हासिल करून दिले. या टीमचा महत्वाचा बॅटर जयराज वाडकर बॅक टू द डकआउट. छान जमतं तुला, थँक्यू सो मच डीजे एकविरा, डीजे साऊंड कोपरखेने, थँक्यू. 11 चेंडू आता 30 धावेची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर अमित वाडकर यांनी मिळवून दिली जयराज वाडकर यांची विकेट आणि त्यानंतर भगवान डवळे सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. अप्रतिम मॅच रंगेल, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅच बनते, मॅच बिघडते देखील. ओ सुरेख फटका, इनसाइड आउट, हवेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, रिझनला आणखीन एक कॅच. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि सध्या कॅच पकडली गेली सागरच्या माध्यमातून. आणि जिथे आपण पाहिलं तर अर्थातच अमित दादा वाडकर पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेट आणि आता उभे आहेत हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती. थँक्यू. चला थोडासा घेऊया स्पीडअप.
हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती सध्या आपण पाहिलं तर द लेजंड अमित वाडकर सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी सज्ज राहिलेत. राऊंड विकेट तब्बल त्यांनी 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना माघारी पाठवल्या. प्रथम आपण पाहिलं तर जयराज वाडकर, तदनंतर भगवान डवळेला देखील माघारी पाठवलं. आता सुरेश वाडकर आलाय मैदानामध्ये. शुभम मालुसरे नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल उभा, मात्र हॅट्रिक विकेटचा चेंडू मात्र घेऊन निघालेत. यावेळी देखील सुरेख फटका स्लॉक स्वीप केलाय. डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर निघून जातोय. या मॅच मध्ये ठिणगी टाकणारा, आग लावणारा येतोय फटकार. कारण की एकदा असं वाटलं, चेंडू पुरवायचा प्लीज, कारण की असं वाटलं की या मॅच मध्ये पत्त्यांचा बंगला पडतोय, तसा मात्र विकेट चाललेत माघारी. मात्र नंतर या मॅच मध्ये मात्र केलाय कमबॅक बॅटिंग करणाऱ्या टीमनं, श्री विवा 11 या टीमनं. चेंडूची पूर्तता लगेच केली जाते. अप्रतिम फटका खेळला बॅटिंग करत असताना सुरेश वाडकरने. सांगितलं त्याने 2 हात मी देखील करणार आहे, आव्हानांना संकटांना सामोरा मी देखील जाणार आहे, आणि समोर गोलंदाज कुठलाही असो या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी टीमसाठी प्रयत्न मी देखील करणार आहे. केले प्रयत्न त्याने चालू, आणि या मॅच मध्ये कदाचित आता येईल वेगळा रंग. डाऊन दी ग्राउंड यावेळी मात्र खेळून काढलाय. जिथे आपण पाहिलं तर लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या प्रयत्न असू शकतो. फेकी आपण पाहिली नॉन स्ट्रायकिंग एंडला. काय घडलंय? व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट मात्र आहे कुणकुण पंचांच्या मनामध्ये. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये त्यांनी टाकलाय चेंडू, आणि थर्ड अंपायर होतील आता थोडेसे बिजी. डिसिजन आहे पेंडिंग. इट्स नॉट आउट. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट राहिलेत. जिथे आपण पाहिले तर लॉंगन रिजन मधून ज्या पद्धतीने दसऱ्यात आला चेंडू, त्यानं गॅदर केला, त्याच्या हातातून निसटला चेंडू, लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. पहा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहता. पहा चेंडू हातातून निसटल्यानंतर लगेच दुसरी धाव, चेंडू हातामध्ये असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेलेत. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या गेलेत. जेव्हा तुम्ही प्रयत्न थांबवता तेव्हा दुसरा येतो, त्या प्रयत्नांचं सोनं करून निघून जातो. हो यावेळी देखील लॉफ्ट केलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. कदाचित या मॅचचा हिरो ठरतोय की काय, कारण की हिरो या मॅच मध्ये कठीण रोल घेऊन आलाय. जो सध्या आपण पाहिलं तर सुरेश वाडकर बॅटिंग करतोय, तो आहे कठीण रोल. तो आलाय 6व्या नंबरवरती, आणि तो आलाय मधल्या फलीमध्ये. धन्यवाद. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान संस्थापक आणि त्याचबरोबर एक योग्य आयोजक, शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक अजित पाटील पहिलवान यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय. अजित पाटील यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती पंकजदा वाडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. त्याचबरोबर 32 शिराळामधील, नक्कीच अंकित या बाजूला फोकस करा. त्याचबरोबर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनमध्ये समाजभूषण म्हणून ज्यांना खऱ्या अर्थाने समाजसेवेची लागलेली ओढ असं समाजसेवक संदीपजी दिघे साहेबांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय. आणि खऱ्या अर्थाने पंकजदांवरती असलेलं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. त्यांचं देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. आलेल्या मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन, आभार मानतो आणि जातो सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. 6 चेंडू 15 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. एका साईडला श्री विवा 11, दुसऱ्या साईडला चौनेश्वर 11, एका साईडला सुरेश वाडकर, दुसऱ्या साईडला जीवन आला आता गोलंदाजीसाठी, आणि येणारे 6 चेंडू आणि तब्बल 15 धावेची गरज आहे. पहा वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. चांगली वेळ आणावी लागते, वाईट वेळ मुक्कामाला नसते. यावी फटका चांगला खेळून काढला, हॅमर केला डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर निघून जातोय. अप्रतिम फटका. इट्स अ मॅक्सिमम. व्हॉट अ स्ट्रोक. काय मॅच रंगली आहे. अप्रतिम फटका खेळून काढला. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं सुरेश वाडकर या मॅच मध्ये आग लावतोय. काय मॅच रंगली आहे. प्रयत्न करूनही वेळेनं फसवलंय, पण मी निराश नाहीये.
संकटांनी घेरले पण मी अजूनही संपलो नाहीये, लोकांनी छळलंय पण मी अजूनही तुटलेलो नाहीये. मुळात मी ती वेळ नाही की जी परत येणार नाही आणि कठीण परिस्थितीमध्ये हरून जायला असा मी मुळात माणूसच नाहीये. कठीण परिस्थितीमध्ये हरून जायला असा मी मुळात माणूसच नाहीये. कदाचित हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. बॅटिंग करत असताना सुरेश वाडकर, अप्रतिम बॅटिंग त्याची चालू आहे. यावेळी देखील शॉर्ट पूल केला, पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न असू शकतो, जागा सोडण्याचा प्रयत्न नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग रिजन मधून एका साइडला चौनेश्वर 11 मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करते, मात्र दुसऱ्या साइडला श्री विवाह 11 टीम मात्र मॅच मध्ये पहिल्या विजयासाठी झटपटते. मॅच कोणाच्या दिशेने जाईल, येणारे 4 चेंडू आणि तब्बल विजयासाठी 8 डावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच, काय खेळ बघायला भेटतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मॅचचं चित्र वेगळं होतं. अमित वाडकर यांनी देखील मॅच मध्ये कमबॅक करून दिला होता, मात्र अखेरीस सुरेश वाडकरने मॅच मध्ये आग लावली आणि सध्या आपण पाहिलं तर शुभम मालुसरेला देखील साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. वाई प्रीमियर लीग 2024 ची मॅच क्रमांक 7 तुमच्या समोर आहे. अप्रतिम पंच आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याबाहेर. व्हॉट अ स्ट्रोक. 1 बाउन्स कदाचित आहे का? येस, इट्स अ 1 बाउन्स 4 आणि आता समीकरण आहे येणारे 3 चेंडू आणि 4 धाबेची गरज. 3 चेंडू 4 धाबा, 4 धाबा 3 चेंडू, 3 चेंडू 1 षटकार, 1 षटकार 3 चेंडू. चेक. त्याचबरोबर अनिलजी कोरडे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे, जिथे जतीन दादा यांचे साथीदार आणि त्यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या शैलेशदादा जाधव यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. मॅच जर विवा 11 जिंकते तर जतीनदादा धनावडे साहेब यांच्या माध्यमातून संघ मालकाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर असेल. अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ मॅच. ज्यांनी ज्यांनी पराभवाची वाट पाहिली त्यांना कदाचित धप्पा दिला जाईल का? कारण की या मॅच मध्ये एका साइडला चौनेश्वर 11 टीम मात्र प्रयत्न करतोय, दुसऱ्या साइडला श्री विवाह 11 टीम. 4 चेंडूचा खेळ झाला, येणारे 2 चेंडू आणि आता 2 धावेची गरज आहे. हा वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. चांगली वेळ यावेळी मात्र कोणाची येईल? ओहो, बॅकफुटला जातोय. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केले. क्षेत्ररक्षण वेगाने, कदाचित दुसरी झाली तर ही मॅचची विनिंग धाव असू शकते. ज्या घड्याळामध्ये 1 वाजतात त्याच घड्याळामध्ये 12 देखील वाजतात. वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. या मॅच मध्ये श्री विवाह 11 ने वेळ आणली आहे चांगली आणि ती मॅच केली त्यांनी विन, जी प्रत्येकाला वाटली की श्री विवाह 11 टीम इथून पराभूत होऊ शकते, मात्र ती राहिले विजेता आणि चौनेश्वर 11 टीमला मात्र पराभव पत्करावा लागतोय. व्हॉट अ मॅच. आणि महादेव तुपे यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अर्थातच जतीन दादा धनावडे मातोश्री 11 संघाचे ओनर, त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज असेल. व्हॉट अ मॅच. या मॅचचा हिरो कोण आहे? या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा खेळ अर्थातच ज्या खेळाडूने 6 चेंडू 22 धावा ठोकल्या तो सुरेश वाडकर या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. दोन्ही टीमने एकमेकांना शेक हँड करायचा आणि तदनंतर मात्र मैदान सोडून नवीन मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. अर्थातच सन स्पोर्ट्स आपण टॉस जिंकला. मी विनंती करेल विशाल दादा, चला लगेच टीम घेऊन आपण मैदानामध्ये उतरायचं. विशाल दा, व्हॉट अ मॅच यार.